ऑप्शन नंबर आहे 1 वर आहे 21, दुसरा आहे 20, तिसरा आहे 25 आणि चौथा आहे 18. तर याच्यामधलं सही आन्सर असणार आहे 25. 25 हा अंक 100पर्यंतच्या संख्येमध्ये एक हा अंक 25 वेळा येतो. x चे 15% बरोबर 900 चे 10%, तर x बरोबर किती असणार? ऑप्शन नंबर 1 आहे 60, ऑप्शन नंबर आहे 2 600, ऑप्शन नंबर आहे 3 700 आणि ऑप्शन नंबर आहे 4 800. तर याचं सही आन्सर असणार आहे दुसरा ऑप्शन 600. पूर्णवर्ग संख्या कोणती? ऑप्शन नंबर 0.225, ऑप्शन नंबर 2 22.5, ऑप्शन नंबर 3 6.25, ऑप्शन नंबर 4 62.5. तर याचं सही आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3 6.25. विसंगत शब्द ओळखणे आहे. ऑप्शन नंबर 1 आहे नाक, दुसरा ऑप्शन आहे डोळे, तिसरा आहे कान आणि चौथा आहे पोट. तर याचं सही आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 4 पोट. बटाट्याला गुलाब म्हटले, गुलाबाला आंबा म्हटले, आंब्याला गुळ म्हटले आणि गुळाला गवत म्हटले, तर मानवाने तयार केलेली वस्तू कोणती? ऑप्शन नंबर 1 आहे गुळ, ऑप्शन नंबर 2 आहे गवत, ऑप्शन नंबर 3 आहे आंबा, ऑप्शन नंबर 4 आहे गुलाब. तर याचं सही आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2. एका सांकेतिक भाषेत BST बरोबर 21,920, तसेच AIR बरोबर 1,918, तर CET बरोबर किती? ऑप्शन नंबर 1 आहे 3,121, ऑप्शन नंबर 2 आहे 1,321, ऑप्शन नंबर 3 आहे 3,120 आणि ऑप्शन नंबर 4 आहे 3,211. तर याचं सही आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3 3,211 असणार आहे.
सचिन अनिलच्या डावीकडे बसलेला आहे. रमेश अनिलच्या उजवीकडे बसलेला आहे. सचिन व सुरेशच्या मध्ये चेतन बसला तर सर्वात डावीकडे कोण बसला असणार? ऑप्शन नंबर 1 रमेश, ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3 आहे चेतन, ऑप्शन नंबर 4 आहे सुरेश. तर याचं सही आन्सर असणार आहे डावीकडच्या बाजूला असलेला आहे अनिल. एका व्यक्ती त्याच्या घरापासून उत्तरेकडे 5 किलोमीटर चालत गेला. तेथून तो उजवीकडे वळला व 17 किलोमीटर चालत गेला व पुन्हा उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालला तर त्याचे घरापासून नेमके स्थान कोणते? ऑप्शन नंबर 1 आहे पूर्वेकडे 5 किलोमीटर, दुसरा आहे पश्चिमेकडे 5 किलोमीटर, तिसरा ऑप्शन आहे पूर्वेकडे 17 किलोमीटर, चौथा आहे पश्चिमेकडे 17 किलोमीटर. तर याचं सही आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3 पूर्वेकडे 17 किलोमीटर असणार. जर गुणिला म्हणजे भागीला म्हणजे अधिक म्हणजे वजाबाकी आणि वजा म्हणजे गुणाकार, तर 20 गुणिला 4 भागीला 5 अधिक 4 वजा 1 म्हणजे किती? ऑप्शन नंबर 1 आहे 6, ऑप्शन नंबर 2 आहे 1, ऑप्शन नंबर 3 आहे 4 आणि ऑप्शन नंबर 4 आहे 5. तर याचं सही आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1 6. हरिणाला ससा म्हटले, सश्याला वाघ म्हटले, वाघाला साप म्हटले, सापाला सिंह म्हटले, तर सरपटणारा प्राणी कोणता? ऑप्शन नंबर 1 आहे सिंह, ऑप्शन नंबर 2 आहे साप, ऑप्शन नंबर 3 आहे वाघ आणि ऑप्शन नंबर 4 आहे हरिण. तर याचं सही आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 4 हरिण. एका सांकेतिक भाषेत सँड म्हणजे VDQG, BIRD म्हणजे ELUG असेल तर LOVE म्हणजे काय? ऑप्शन नंबर 1 आहे PRYW, ऑप्शन नंबर 2 आहे ORTW, ऑप्शन नंबर 3 आहे NPUH, ऑप्शन नंबर 4 आहे ORYH.
तर याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 4 ORYH. एका चक्राकार टेबलाभोवती अ, ब, क, ड, ई आणि एफ हे एकमेकांकडे तोंड करून बसले आहेत. अ हा क आणि ड च्या मध्ये बसला आहे. ड हा ई च्या उजवीकडे बसला आहे. क हा अ च्या डावीकडे बसला आहे. ब हा ड च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसला आहे. तर ब आणि ई च्या मध्ये कोण बसला आहे? ऑप्शन नंबर 1 आहे अ, ऑप्शन नंबर 2 आहे क, ऑप्शन नंबर ड आहे, ऑप्शन नंबर 3 आहे ड, ऑप्शन नंबर 4 आहे एफ. तर याचं सही आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3 ड. अ, ब, क, ड आणि ई ह्या 5 व्यक्ती एका 5 मजली इमारतीमध्ये राहतात. तळमजला +4 प्रत्येक जण वेगवेगळ्या मजल्यावर राहतो. ब च्या वरच्या मजल्यावर क, तर खालच्या मजल्यावर अ राहतो. क हा सर्वात वरच्या मजल्यावर राहत नाही. ड हा तळमजल्यावर राहतो. तर सर्वात वरच्या मजल्यावर कोण राहतो? ऑप्शन नंबर 1 आहे अ, ऑप्शन नंबर 2 आहे ब, ऑप्शन नंबर 3 आहे ई आणि ऑप्शन नंबर 4 आहे क. याचा सही आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3 ई. अनिल हा सुनीलपेक्षा उंच आहे, परंतु रमेशपेक्षा कमी उंच आहे. अनिल हा सचिनपेक्षा उंच आहे, परंतु सचिन हा प्रवीणपेक्षा उंच आहे. तर सर्वात उंच कोण आहे? ऑप्शन नंबर 1 आहे रमेश, दुसरा आहे सचिन, ऑप्शन नंबर 3 आहे प्रवीण आणि ऑप्शन नंबर 4 आहे अनिल. तर याचं सही आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1 रमेश. विसंगत शब्द कोणता? ऑप्शन नंबर 1 मंगळ, ऑप्शन नंबर 2 आहे बुध, तिसरा आहे राहू, चौथा आहे गुरु. तर याचं सही आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1 मंगळ.
अनिलच्या बायकोच्या भावाची आई अनिलची कोण असणार आहे? ऑप्शन नंबर 1 आहे मामी, दुसरा आहे सासू, तिसरा आहे काकू आणि चौथा आहे आत्या. तर याचं सही आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3 काकू. कोणते लीप वर्ष नाही? ऑप्शन नंबर 1 आहे 700, दुसरा आहे 800, तिसरा आहे 1200, चौथं आहे 2000. फुकटच दिले का मग? ऑप्शन नंबर याचं सही आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1 700. व ग भाऊ आहेत, क व ड या बहिणी आहेत, अ चा मुलगा हा ड चा भाऊ आहे, तर ब हा क चा कोण लागतो? ऑप्शन नंबर 1 आहे वडील, दुसरा आहे भाऊ, तिसरा आहे आजोबा, चौथा आहे काका. तर याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 4 काका. वर्णांपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? ऑप्शन नंबर 1 आहे ग, दुसरा आहे ज, तिसरा आहे ढ आणि चौथा आहे च. तर याचं सही आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3 ढ. समुद्र प्लस उर्मी या शब्दाची संधी कोणती? ऑप्शन नंबर 1 समुद्र उर्मी, ऑप्शन नंबर 2 समुद्रोमी, ऑप्शन नंबर 3 समुद्रमी, ऑप्शन नंबर 4 समुद्रेमी. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2 समुद्रोमी. भाववाचक नाम कोणते? ऑप्शन नंबर 1 शाळा, ऑप्शन नंबर 2 हिमालय, ऑप्शन नंबर 3 पोपट, ऑप्शन नंबर 4 धैर्य. तर याचं सही आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 4 धैर्य. सासू या शब्दाचे अचूक अनेकवचन ओळखा. ऑप्शन नंबर 1 सासा, ऑप्शन नंबर 2 सासवा, ऑप्शन नंबर 3 सासू, ऑप्शन नंबर 4 सासूबाई.
तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2 सासवा. संपत्मी विभक्तीचा कोणता एकवचनी विभक्त प्रत्यय आहे? ऑप्शन नंबर 1 ते, ऑप्शन नंबर 2 चे, ऑप्शन नंबर 3 त, ऑप्शन नंबर 4 ऊन. तर याचं सही आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3 त. कोणते आवृत्तीवाचक संख्याविशेषण आहे? ऑप्शन नंबर 1 14, ऑप्शन नंबर 2 चौपट, ऑप्शन नंबर 3 चौथा, ऑप्शन नंबर 4 4. तर याचं सही आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2 चौपट. सर्वदा हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? ऑप्शन नंबर 1 आहे कालवाचक, ऑप्शन नंबर 2 स्थलवाचक, ऑप्शन नंबर 3 रीतिवाचक, ऑप्शन नंबर 4 संख्यावाचक. तर याचं सही आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1 कालवाचक. म्हणून हे कोणत्या प्रकारचे अबान्वयी अव्यय आहे? ऑप्शन नंबर 1 आहे विकल्पबोधक, ऑप्शन नंबर 2 न्यूनत्वबोधक, ऑप्शन नंबर 3 परिणामबोधक, ऑप्शन नंबर 4 कारणबोधक. तर याचं सही आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3 परिणामबोधक. अनिष्ट शब्दाचा समास कोणता? ऑप्शन नंबर 1 अव्ययी भाव, ऑप्शन नंबर 2 तत्पुरुष, ऑप्शन नंबर 3 कर्मधारय, ऑप्शन नंबर 4 द्विगु. तर याचं सही आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2 तत्पुरुष.